सांगलीत 11 ऑगस्टला भाजपाचे सेवा अभियान, नागरिकांचे प्रलंबित नवीन शासकीय कामांची निवेदने स्वीकारली जाणार। विविध कारणांमुळे नागरिकांची शासकीय कार्यालयाकडील अडकलेली व नवीन कामे मार्गी लावण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यात भाजपा सेवा अभियानांतर्गत मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत हॉटेल ककून आमराई रोड येथे मान्य संतोषजी साखरे हे भाजपा प्रदेशाध्यक्ष आर रवींद्रजी चव्हाण यांना अग्रेषित केलेली नागरिकांची प्रलंबित नवीन शासकीय कामाची निवेदनं सक्षम स्वीकारणार आहेत। तरी संबंधित नागरिकांनी आपली निवेदनं देऊन सेवा अभियानाचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा नेते व या उपक्रमांतर्गत सांगली जिल्हा दौरा समन्वयक पृथ्वीराज बाबा पाटील, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक व शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी केले आहे। निवेदन प्राप्त होताच दुसऱ्या दिवशी संबंधित शासकीय कार्यालयाकडे प्रलंबित नवीन कामाचा पाठपुरावा करून कामे मार्गी लावण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात येणार असल्याने कामे वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल व नागरिकांची कामे मार्गी लावण्यासाठी हे भाजपाचे अभियान सुरू आहे अशी माहिती त्यांनी दिली। शासकीय कामाशी संबंधित नागरिकांनी या भाजपा सेवा अभियानाचा लाभ घ्यावा असे पृथ्वीराज बाबा पाटील यांनी जाहीर केले आहे।